शिवसेनेसाठी काही बी करायला तयार आहे आम्ही. अर्धी खाऊन शिवसेनेसाठी लढायला तयार आहे आपण. बाळासाहेबांची सेना दुसरी सेनाच असू शकत नाही कधी. आजच्या कव्हरेजमध्ये सुरुवातीला एक गोष्ट सांगितली पाहिजे. खरं म्हणजे शिवसेना हे जे नाव आहे ना ते के आत्रे आणि शिवसेना या पक्षाची स्थापना व्हायच्या आधी एक अग्रलेख लिहिला होता शिवसेना या नावाचा, आणि नंतर मग 1966 साली याच मैदानावरती शिवसेना अस्तित्वात आली. पण ती कशाच्या जोरावरती माहिती आहे? हे काही इकडे बघा, या स्वतःची भाकरी घेऊन आले सोलापूरकर. तुम्ही सगळे आपलेच कर्नाटकी भाकरी, कर्नाटकी मंगळवेढा भाकरी. मंगळवेढा निमा कर्नाटक भाग आहे. रात्री 10 वाजता आलोय. तुला काम नाही 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 हॉटेलमधनं नाही केलं तर काय, बायकोला अडचण नाही. काम केलं तर शिवसेनेसाठी काही बी करायला तयार आहे आम्ही. अर्धी खाऊन शिवसेनेसाठी लढायला तयार आहे आपण. हा अहो, ती गद्दार शिवसेना बदलली. कट्टर शिवसेना तशीच आहे. हा भाकरीचे ते हे जे आहेत ना, पहिलं मतदान आलंय तसं शिवसेनेलाच मतदान केलंय. हा बाकीचं आपल्याला काय माहित नाही. ठेचा कुठून आणला का? तिथूनच आणला सगळं ठेचा. घरून कुणी आणलेलं आहे? घरून चटणी हे घरून आणलेली चटणी. चटणी आहे. कानडी जे आहेत ना, हे कानडी भाग. दुसरा जो किस्सा आहे ना शिवसेनेचा, तो फार इंटरेस्टिंग आहे. ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरे यांच्या मनामध्ये, म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांच्या मनामध्ये होतं की एक मराठी माणसाची संघटना असायला हवी, आणि ती संघटना कशी असायला हवी, त्याला किती प्रतिसाद मिळेल. कारण या मैदानावरती, म्हणजे या शिवाजी पार्कवरती पहिली सभा व्हायच्या वेळेला अनेक जणांनी बाळासाहेबांना सांगितलं होतं की एवढ्या मोठं मैदान भरणार नाही बरं. पण ते मैदान भरलं, आणि मग इथून सुरू झाली ती शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा. आणि ती कोणाच्या जोरावरती ते तुम्ही आता बघितलं की स्वतःच्या दशम्यावरून. पलीकडे पण आहे, तिकडे पण लोक आहेत की जे कुठले, संभाजीनगर. आता असं आहे की असं आहे की तुम्ही सगळे जेवायला लागलात, त्यामुळे मला सगळं शूज वगैरे काढून यावं. जेवा 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 जेवा. किती वाजता निघाले होते? ठीक आहे, त्यांनी हॉटेलमधल्या भरून आणले होते, तुम्ही घरून? चटणी भाकरी घरून. दोन गाड्या आमच्या, टेम्पो ड्रायव्हर आणि आम्ही घरूनच बांधून आणलेले. घरून मागून नाही. त्याच्यात काय त्रास आहे? त्याच्यात काय त्रास आहे? नाही, सेना पहिल्यापासून तीच आहे. बाळासाहेबांची सेना दुसरी सेनाच असू शकत नाही कधी. ठीक आहे, इंटरेस्टिंग आहे. कुठल्याही पक्षामध्ये असे कार्यकर्ते जेव्हा असतात ना, तेव्हा पक्ष हा वाढतो, आणि तो वाढला हे आपण बघितलंच ना. शिवाजी पार्कमधून मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अगदी काहीच मिनिटांपूर्वी माझ्या पाहण्यामध्ये मागच्या वर्षीच्या दसरा मेळाव्याचा एबीपी माझाचा एक व्हिडिओ आला. मला वाटतं राहुल कुलकर्णींचा हा व्हिडिओ होता. खरं तर राहुल कुलकर्णींचे लाख लाख धन्यवाद मानावे तितके कमी. कारण राहुल कुलकर्णींनी काय केलं, दसरा मेळावा सुरू व्हायच्या अगोदर, म्हणजे काही तासांपूर्वी, त्यांनी शिवाजी पार्काच्या मैदानावर एक फेरफटका मारला. खरं पाहायला गेलं तर दसरा मेळाव्याची गर्दी ही 5च्या पुढून चालू होते, 5 वाजायच्या पुढून, कारण तोपर्यंत ऊन कमी झालेलं असतं. कारण दसरा मेळाव्याचं जे मैदान आहे, शिवाजी पार्काचं जे मैदान आहे, त्याच्यावर रखरखीत ऊन असतं आणि खाली धूळ माती असते. राहुल कुलकर्णींनी काय केलं, बरोबर 12 ते 1च्या दरम्यान तिथे फेरफटका मारला आणि पाहिलं नेमकं परिस्थिती काय आहे तिथे. बघा, तो व्हिडिओ ज्यावेळेस माझ्या पाहण्यात आला, माझ्या अंगावर काटा आला आणि चटकन डोळे पाणावले. मागच्या वर्षीचा हा व्हिडिओ होता, ज्यावेळेस शिवसेनेच्या अभूतपूर्व बंडाला 2 ते 3 महिने झाले होते. गावोगावाहून आलेले शिवसैनिक, तुम्हाला 2 गोष्टींचा फरक समजून घ्यायला हवं शिवसैनिकांना. ज्यावेळेस बीकेसीची सभा तुम्ही पाहिली असाल, बीकेसीच्या सभेमध्ये खाण्यासाठी होतं खाकरा, फाफडा, ढोकला, थेपला, स्वीट, असा करून एक बॉक्स होता. पाण्याच्या बाटल्या, ते 3-3 कोटींचे मशीन, सारं होतं तिथे. शिवसेनेच्या शिवाजी पार्काच्या दसरा मेळाव्यात ज्यावेळेस राहुल कुलकर्णींनी फेरफटका मारला, त्यांनी पाहिलं घोळक्याने काही समूह बसलेत माणसांचे आणि ते खात आहेत. राहुल कुलकर्णींना उत्कंठा वाटली की नेमकं ते काय खात असतील बरं, पाहूयात जरा ह्यांच्यासाठी काय सोय आहे.
त्यांनी पाहिलं जुनी वृत्तपत्र, त्याच्यामध्ये गुंडाळलेल्या त्या भाकरी, त्याच्यामध्ये तो ठेचा, लसणाची चटणी असेल, मिरचीचा ठेचा असेल, कारण ठेचा हा पटकन खराब होत नसतो. ह्यांनी संभाजीनगर असेल, उस्मानाबाद असेल, ज्या ग्रामीण भागातून शिवसैनिक आले होते, कारण ते त्यांच्या रेल्वे गाड्या अगोदर पोचल्या होत्या. स्वतःच्या खिशातल्या पैशांनी त्यांनी तिकीटं काढली, ते दादरला आले, दसरा मेळाव्याला आले आणि स्वतःच्या घरून आणलेली भाजी भाकरी त्यांनी तिथे त्या ग्राउंडवर येऊन खोलली. स्वतःच्या घरची भाजी भाकरी खाताना त्यांना काहीही वाटत नव्हतं. त्यावेळेस ज्यावेळेस राहुल कुलकर्णी त्यांना प्रश्न केले, तुम्ही तर तुमच्या घरचंच जेवताय, अर्धी भाकरी खाऊ पण शिवसेनेसाठी केव्हाही उभे राहू, हे ज्यावेळेस ते एका शिवसैनिकाचं वाक्य, मी कदाचित हा व्हिडिओ प्रयत्न करेल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा, पण अर्धी भाकरी खाऊ पण शिवसेनेसाठी कायम उभं राहू, ज्यावेळेस ती व्यक्ती म्हणाली, तो कट्टर शिवसैनिक म्हणाला, वयवर्ष असेल 40-42 वयवर्ष असेल त्यांचं. मी हाच विचार करतोय की कुठून येते ही ताकद, येते कुठून एवढी निष्ठा या माणसांच्या अंगात, या आत्ताच्या कलियुगामध्ये येते कुठून? आजचा जमाना असा आहे ज्यांना एवढी मोठी मोठी पदं दिली, आमदारक्या खासदारक्या सारं यांनी भोगलं. शिवसेनेच्या ह्या 4 अक्षराच्या नावाखाली यांनी आपलं आयुष्य मोठं केलं, आपल्या पुढच्या 100 पिढ्या मोठ्या करून घेतल्या. आणि ह्या पिढ्या जे स्वतःच्या घरची भाजी भाकरी खात आहेत, दोघांमधला फरक काय? निवडून देणारे हे, निवडून आलेले ते, निवडून आलेले निघून गेले. बरं, तुम्ही आजवर विचार करा, शिवसेनेने कधीही त्या पार्कामध्ये कुठली खाण्यापिण्याची सोय कधीच नसते, कारण पार्काचा तो इतिहास राहिलेला आहे, बाळासाहेबांच्या काळापासून राहिलेला आहे. बाळासाहेबांना सगळ्यात पहिला ज्यावेळेस मेळावा घेतला गेला, त्यावेळेस बाळासाहेबांना बऱ्याच जणांनी सांगितलं की ह्या पार्कात हा मेळावा घेऊ नकोस, तुझी सुरुवात आहे, जर हे ग्राउंड भरलं गेलं नाही तर नाव खराब होण्याची चिन्ह आहेत. पण बाळासाहेब जिद्दी, बाळासाहेबांना विश्वास होता, आत्मविश्वास होता, शिवसैनिकांवर विश्वास होता. बाळासाहेबांनी त्याच ग्राउंडवरती सभा घेतली आणि ते ग्राउंड ओसंडून भरलं होतं. छत्रपती शिवाजी पार्कात तसं सभा घ्यायचं धाडस फार कोणी केलेलं नाहीये. कम्युनिस्टांनी पण मला वाटत नाही त्या पार्कात कधी सभा घेतल्या असतील, कधीही नाही. बाळासाहेबांच्या सभा त्या पार्कात झाल्या आणि बाळासाहेबांची एकमेव सभा असायची जी पार्कात घेण्याची म्हणजे हिंमत करायचे बाळासाहेब. बाकी कोणीही त्या पार्कात सभा घेण्याची हिंमत केलेली नाही. आणि आताचा शिंदे टोळी यांना हा पार्क कधी नव्हताच, त्यांना हवाच नव्हता. कारण लक्षात घ्या, शिवाजी पार्क घेतल्यानंतर ते पार्क भरवायचं कसं हा मोठा एक प्रश्न असतो. शिवाजी पार्क हा साधासुद्धा ग्राउंड नाही, जवळपास 34 एकरचं हे ग्राउंड आहे, 34 एकरचं. आणि आताचं त्यांनी जे घेतलंय आझाद मैदान, ते 14 एकर पण संपूर्ण नाही आहे त्यांच्यासाठी, 14 एकर सुद्धा नाही. त्या 14 एकरमध्ये सुद्धा त्यांनी खुर्च्या मांडल्यात. शिवाजी पार्कात तुम्ही जर कधी पाहिला तर छत्रपती शिवाजी पार्कामध्ये खुर्च्या मांडल्या जात नाहीत, बैठक जमिनीवर मारली जाते. खाली मुंग्या चावत किंवा काही, बैठक जमिनीवर मातीत मारली जाते. फक्त एक तो क्रिकेटचा पार्ट सोडला तर, क्रिकेटचा एक पिचचा पार्ट सोडला तर बाकी संपूर्ण ग्राउंड ओसंडून वाहिलेलं असतं. त्यामुळे हा जो फरक आहे हा लक्षात घ्या. आज मी एक बातमी पाहिली की एकनाथ शिंदेचे सुपुत्र तिकडे आझाद मैदानाची पाहणी करत होते. ज्या आविर्भावात ते त्या मैदानात उभे होते, जणू काही ठाकरे कुटुंबातली ही व्यक्ती आहे आणि असं कमरेवर हात आणि पाहतायत, ज्या आविर्भावात पाहतायत असं वाटत होतं जणू काही स्वतःला आदित्य ठाकरे असं समजतायत आणि भविष्यातल्या ह्या शिंदे गटाच्या, ह्या गद्दार गटाचे हे प्रिन्स असंच म्हणावं लागेल. जाऊ द्या, त्यांचा तो मास त्यांच्याकडे असावा, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. कारण हा ह्या गद्दार गटाचा शेवटचा दसरा मेळावा आहे. मागचा मेळावा कुठे BKCत घेतला, यंदाचा मेळावा आझाद मैदान. म्हणजे यांची जागा फिक्स नाही आणि यांची जागा जनतेच्या मनात पण फिक्स नाही आहे, लक्षात घ्या. मागचा BKCमध्ये, आत्ताचा आझाद मैदानामध्ये, पुढचा मेळावा हे स्वतःच्या घरात घेतील किंवा स्वतःच्या घरापुढच्या गल्लीमध्ये घेतील, ठाण्याच्या एखाद्या गल्लीबोळामध्ये घेतील. जाऊ द्या, तो विषय नाही माझा. मला फक्त सांगायचं तात्पर्य एवढं आहे शिवसैनिकांनो, की ही जी निष्ठावंत माणसं असतात ना, ही धरून आणावी लागत नाहीत. ही 2-2 दिवसापासून स्वतःची तयारी करतात, कुणाला विचारत देखील नाहीत. कित्येक वर्ष मी स्वतःचं माझं उदाहरण देतो, मी कित्येक वर्ष स्वतः आपला एकटा निघायचो. बाळासाहेबांची शेवटची ज्यावेळेस मी भाषणं ऐकली, 2009चं ऐकलं असेल किंवा 2010चं भाषण ज्यावेळेस मी ऐकलं असेल, 2009, 10, 11 ही 3ही भाषणं मी सलग ऐकली ज्यावेळेस बाळासाहेबांची. 9-10चं मला वाटतं, 11चं मला सांगता येत नाही, पण 9-10चं ज्यावेळेस मी भाषण ऐकलं, माझ्यासोबत कोणीच नव्हतं. पार्कामध्ये मी स्वतः एकटा उभा होतो. मला कोणी विचारणारं होतं का की कशासाठी आलायस, काय तुला मिळणार आहे? बरं, बाळासाहेबांचे विचार करण्या इतपत आपली ती बौद्धिक पातळी देखील नव्हती असं म्हणावं लागेल, कारण बाळासाहेबांचे विचार हे महान होते. बाळासाहेबांचा तो आवाज जरी कानावर पडला ना, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो,
हा आवाज जरी कानावर पडला आणि तो पार्कातला टाळ्यांचा कडकडाट, बाप रे बाप, भरून पावल्यासारखं व्हायचं. शिवसैनिकांनो भरून पावल्यासारखं व्हायचं. काय माहिती कुणास ठाऊक, पण हे असले श्रीमंत योगी, काय म्हणता येईल यांना, हे असले हे युगपुरुष जन्माला सारखे सारखे येत नाहीत. हे शतकातून एखादा युगपुरुष असा जन्माला येतो, शतकातून एखादा. बाळासाहेब आमचे ज्या प्रकारे ते भाषण करायचे, हा हा हा, असो. पार्कात त्यांनी आझाद मैदानात ज्या खुर्च्या वगैरे लावल्या आहेत, त्यांना आताच मला एक सल्ला द्यायचा आहे, प्रेमपूर्वक मैत्रीपूर्वक सल्ला द्यायचा आहे. त्या खुर्च्या जरा कमी मांडा. कारण काय होईल, ऐनवेळी तुम्हाला त्या खुर्च्या उचलायची, ती तुमच्यावर नामुष्की नको यायला. कारण मागच्या वर्षीचा वाचन मेळावा आम्ही ऐकलाय. माणूस ठेवला होता एक माहिती देण्यासाठी की शिवाजी पार्कातून काय बातमी येते, काय मुद्दा घेतलाय, लगेच इकडे तो मुद्दा पोचलेला असायचा. तुम्ही गोष्टी पहा, अगदी इकडे साहेबांनी एखादा मुद्दा उचलला उद्धव साहेबांनी की तो तिकडे पोचलेला होता VKC मध्ये. म्हणजे इतकं ह्यांचं अपडेटेड. एका गोष्टीचं मी बारीक निरीक्षण केलं आणि ABP माझाने देखील निरीक्षण केलं. ज्या ज्या मार्गावरून बाहेरची मंडळी मुंबईत प्रवेश करतील, शिवसैनिक प्रवेश करतील, त्यांनी काय दाखवलंय माहिती आहे का, शिंदे टोळीने पूर्ण रस्तेभर झेंडे लावलेत. आजवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला कधी असे रस्तेभर झेंडे कधीच लागले गेले नव्हते. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला झेंडा जरी लागला असा तो भगवा असायचा, त्यात कधी धनुष्य नसायचा. भगवा झेंडा साऱ्या रस्त्याभर लागलेला असायचा. पण आता ह्यांना दाखवून द्यावं लागतं की हा धनुष्याचा भगवा झेंडा आहे. आणि धनुष्य लावून भगवे झेंडे लावले गेले सबंध मुंबईभर. म्हणजे पनवेलपासून असेल, ईस्टर्न एक्सप्रेसवे असेल, फ्रीवे असेल, सगळ्या मुंबईभर भगवे झेंडे लावलेत, पण त्याच्यात धनुष्य लावलाय. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. एका झेंड्याची किंमत दांड्यासकट जवळपास 70 ते 75 रुपये आहे. एका झेंड्याची किंमत दांड्यासकट 70 ते 75 रुपये आहे. आता 70 ते 75 रुपयाचा एक झेंडा असे जवळपास 5 ते 6 लाख झेंडे मुंबईभर फक्त लावले असतील, फक्त रस्त्यांवरच. त्यानंतर बॅनर म्हणजे कॅलेंडर बॅनर असतील आणि मोठमोठे होर्डिंग असतील. जवळपास लाखो होर्डिंग लागले. एकेका होर्डिंगची किंमत जवळपास 1500 ते 2000 रुपये आहे. जर ह्याचा सारा सारीपाट काढला तर जवळपास हा खर्च 50 ते 60 कोटींच्या पुढे जातो. 50 ते 60 कोटींच्या पुढे फक्त झेंडे, बॅनर, अनधिकृत बॅनर म्हणतोय. बरं, अधिकृत बॅनरला तर त्यांनी जर काही पे केलं असेल, मला वाटत नाही हे कोणाला पे करतील म्हणून, पण त्यांनी काही दिलं असेल कोणाला, तर त्या सगळ्याचं जर मिळवलं तर हा खर्च जवळपास 80 कोटींच्या आसपास जातो. आणि त्यानंतर त्यांच्या त्या आझाद मैदानात बसल्यानंतर त्या खुर्च्यांचा, या सगळ्या तामझामचा, लाईट्सचा, जो काही कॉर्पोरेट शो करणार आहेत तिथे, ते वाचन स्पर्धा करणार आहेत, त्या सगळ्याचा खर्च जर काढला तर हा खर्च जवळपास 100 कोटींच्या पुढे जातो. 100 कोटींच्या. मी मागच्याही दसरा मेळाव्याचं पाहिलं. गावोगावून ST आणल्या गेल्या. त्या ST महामंडळाला छदाम दिला नाही. छदाम, एक नवा पैसा दिला गेला नाही. ST महामंडळातून आलेली माणसं सैरभर निघत होती. त्यांना हेही कळत नव्हतं जायचंय कुठे. ज्यावेळेस मीडियावाले त्यांना विचारत होते कुठे जाणार आहात, तर बोलतात उद्धव साहेबांच्या मेळाव्याला. त्यांना हेच माहिती नाही की आम्ही गावावरून आणलो गेलोय ते भलत्याच्याच मेळाव्याला, आणि त्यांना सांगितलं गेलं उद्धव साहेबांच्या मेळाव्याला. आणखी एक गोष्ट सांगतो मी जी ऑब्झर्व केली. हे सारे बॅनर अशा प्रकारे लावलेत आणि त्या बॅनरवरचा एक फोटो तुम्ही जर पाहिला असाल, बारीक निरीक्षण केलं असाल, तर बाळासाहेबांचा असा हात केलेला एक फोटो आहे. त्याच्यापुढे एकनाथ शिंदे उभे आहेत त्याच आविर्भावामध्ये. म्हणजे एकनाथ शिंदेची पोझिशन आणि बाळासाहेबांची पोज अगदी सेम दाखवली. म्हणजे स्वतःला कुठेतरी बाळासाहेब दाखवण्याचा, एक बाळासाहेब भासवण्याचा एक प्रयत्न केला गेलेला आहे. किती प्रयत्न करणार एकनाथ शिंदे असेल, त्यांची टोळी असेल, किती प्रयत्न करणार, जितका प्रयत्न करणार तितके हे पाताळात गाडले जाणार. कारण जनता जाणते. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, कुठल्याही चॅनलवर, कुठल्याही माध्यमावर ज्यावेळेस यांनी स्वतःचे व्हिडिओ किंवा मीडिया जेव्हा व्हिडिओज टाकते ह्यांच्या मेळाव्याचे, खाली गद्दारशिवाय कोणी काहीही बोलत नसतं. तुम्ही जनतेचं जोपर्यंत मत लक्षात घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही की जनतेच्या मनात काय चाललंय. तुम्हाला वरवरचा तामझाम मात्र दिसेल की ही माणसं आणली गेलीत, पण ही माणसं कशासाठी आणली गेलीत. त्या माणसांना जर पाहिलं तुम्ही, त्यांना हेच कळत नाही की आम्हाला पैसे नेमके कोण देणार आहे. म्हणजे सत्तार भाऊ देणार आहेत की, तुम्ही पहा ना मागच्या वेळेसच्या त्या मेळाव्यामध्ये काय म्हणत होत्या त्या ग्रामीण भागातल्या आमच्या भगिनी म्हणत होत्या की सत्तार भाईची सभा आहे, सरपंचाने सांगितलंय मुंबईला सभा आहे सत्तार भाईची, 70 शेट का सभा आहे, 70 शेट का मेळावा आहे. म्हणजे अब्दुल सत्ताराने मागच्या वेळेस किती मोठं यांचं टार्गेट करून दिलं असेल लक्षात घ्या. अब्दुल सत्ताराने मला वाटतं काहीतरी 40-50 बसेस भरून आणल्या होत्या जवळपास त्याच्या इकडनं. आता 40-50 बसेस म्हणजे 4-25 200 ते 500 लोक त्यांनी घेऊन, जास्तीत 1000 लोक पकडा. आता संपूर्ण ह्यांच्या मेळाव्यात जी काही माणसं बसली होती त्या माणसांना
त्यांना शेवटपर्यंत टिकवून ठेवता आलं नाही. जसं जसा एकनाथ शिंदे बोलायला लागले, म्हणजे 10-15 मिनिटं झाली असतील एकनाथ शिंदेंचं बोलून, माणसांनी उठायला सुरुवात केली. आता ग्रामीण भागांच्या माणसांची एक अडचण झाली होती, कारण एसटी जोपर्यंत ह्याचं वाचन स्पर्धा संपणार नाही तोपर्यंत एसटी बस निघणार नाही. एसटी बस ह्याचं वाचन स्पर्धा संपल्यावर निघणार. त्यामुळे काही लोकांना तिथे बसून ताटकळून बसून राहावं लागलं, कारण माणसं धरून आणलेली होती. त्याच्याच विरोधात जाऊन तुम्ही शिवतीर्थावर जर पाहिला असाल तर शिवतीर्थावर शेवटचे शब्द संपेपर्यंत माणसं हलत नव्हती, कारण त्यांना साहेबांना याची देही याची डोळा त्या स्क्रीनवर का होईना पाहायचं होतं. बाळासाहेबांच्या लेखाला शब्द दिलाय की बाळासाहेबांना शब्द दिलाय की बाळासाहेब तुमच्यानंतर तुमच्या उद्धव साहेबांना, आदित्य साहेबांना हा शिवसैनिक हाताच्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपेल. हा शब्द दिलाय आम्ही बाळासाहेबांना, आणि बाळासाहेबांनी आमच्याकडून दसरा मेळाव्यात हा शब्द घेतलेला आहे की महाराष्ट्राला सांभाळायचं असेल तर आमच्या उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा आणि या महाराष्ट्राचा विकास करून घ्या. महाराष्ट्राचा विकास करून घ्या हे वाक्य देखील बाळासाहेब बोलले, ते आपण विसरता कामा नये. महाराष्ट्राचा विकास करून घ्या याचा अर्थ असा होतो की हा माणूसच महाराष्ट्राचा विकास करू शकतो. हे बाळासाहेबांनी हेरलं होतं. त्यामुळे बाळासाहेबांनी शिवसेना ही उद्धव साहेबांच्या हातात दिली होती. आणि उभ्या कोविड काळामध्ये ज्यावेळेस संबंध महाराष्ट्र आजारी होता, संबंध देश काही जग आजारी होतो, त्या काळात महाराष्ट्राने बाळासाहेबांचे ते शब्द अनुभवले की महाराष्ट्राला जगवायचं असेल, महाराष्ट्राचा विकास करून घ्यायचा असेल तर आदित्यला सांभाळा. बाळासाहेबांनी सांगितलं उद्धव साहेबांना सांभाळा. या सगळ्या गोष्टी पाहिल्या की खरंच वाटतं बाळासाहेब धन्य तुम्ही आणि धन्य ते ठाकरे कुटुंब. या एवढ्या कठीण परिस्थितीत देखील शांत कसं राहावं आणि संयमी कसं राहावं याचं एक मात्र उदाहरण जर देता आलं तर सध्याच्या घडीला मला उद्धव बाळासाहेब ठाकरेच दिसतात. या अशा गोष्टी आहेत शिवसैनिकांना. आणखी या सगळ्या विषयावर काय बोलणार. ज्या प्रकारे शिवतीर्थाचं मागच्या वर्षीचं जे वातावरण पाहिलं, जवळपास 2 ते 3 लाखांच्या आसपासचा तो जनसमुदाय उसळला होता पार्कामध्ये. एवढा जनसमुदाय मला वाटत नाही की याच्या आधी कधी आला असेल. बाळासाहेबांच्या वेळेतही 2 ते 3 लाखांचा जनसमुदाय असेल मला माहीत नाही. तेवढे मेळावे मी कदाचित पाहिले नसतील. बाळासाहेबांची तेवढी भाषणं ऐकायचं भाग्य आमचं नव्हतं. पण आज देखील ज्यावेळेस हा टीझर लॉन्च झाला, मर्द विकला जात नाही याचा अर्थ यांना कळतो. मर्द विकला जात नाही याचा अर्थ असा की हा बाळासाहेबांचा कडवट निष्ठावंत शिवसैनिक हा मर्द आहे, हा विकला जाऊ शकत नाही. शिवसैनिक आजही जागेवर आहे. शिवसैनिक तसूभरही हल्लेला नाही आहे शिवसैनिकांना, आणि तो कधी हलणार देखील नाही. भविष्यात या आपल्या शिवसेनेला त्याच तेजोपथावर, त्याच मानावर, त्याच स्वाभिमानाने, त्याच अभिमानाने पुन्हा ते तेज शिवसेनेचं आम्हाला पुन्हा पाहायचं आहे. आणि तोपर्यंत हा शिवसैनिक शांत बसू शकत नाही. वचनबद्ध आहे धनुष्याला. हा शिवसैनिक वचनबद्ध आहे शिवसेना या 4 अक्षरांना. आणि हा शिवसैनिक वचनबद्ध आहे बाळासाहेबांना की बाळासाहेब तुमची ही शिवसेना जोपर्यंत पुन्हा महाराष्ट्राच्या सत्तेवर येत नाही, जोपर्यंत त्याच जोमाने पुढे येत नाही, कारण हे सगळे भामटे भुरटे चोर आहेत. या भुरट्या चोरांनी शिवसेनेचं धनुष्य आणि नाव पळवलंय, बाकी शिवसेनेचं काहीच पळवलं नाही. आमदार खासदार शिवसैनिक निवडून देतात, शिवसैनिक जागेवर आहे. आमदार खासदारांच्या जीवावरचा हा पक्ष नाही. त्यामुळे उद्याच्या दसरा मेळाव्याला शिवसैनिकांनो लाखोंच्या नाही तर करोडोंच्या संख्येने या शिवसैनिकांनो वाजत गाजत यायचं. ज्या शिवसैनिकांना माझी स्वतःची भेट घ्यायची असेल त्यांनी जो सेना भवनच्या समोरचा रस्ता असतो, तुमच्यासाठी शिवसैनिकांनो मी पार्कात जाऊन बसणारच नाहीये. मी पार्काच्या बाहेर मासाहेबांचा एक पुतळा आहे, मासाहेब मीनाताई ठाकरे साहेबांचा एक पुतळा आहे, त्या पुतळ्याच्या समोरच्या चौकामध्ये मी उभा असेल. ज्यांना कोणाला माझी भेट घ्यायची आहे, बरोबर शिवाजी पार्काच्या समोर सेना भवन आणि शिवाजी पार्काला जोडणारा, शिवतीर्थाला जोडणारा तो रस्ता आहे, त्या रस्त्याच्या समोर मीनाताई साहेबांचं, मासाहेबांचं एक स्मारक आहे, त्यांचा पुतळा आहे. त्या पुतळ्याच्या बरोबर समोर तुम्हाला मी दिसेल. उद्या 5 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत हे 4 तास मी तिथे असेल. ज्या शिवसैनिकांना मला वैयक्तिक भेटायचे त्यांनी नक्की या, तिथे आपली नक्की भेट होईल. मी पार्कात जाणारच नाही. उद्धव साहेबांचं भाषण जमल्यास मी घरी टेलिव्हिजनवर पाहिल, पण तुम्हा सर्व शिवसैनिकांना मला भेटायची इच्छा आहे. तुम्हाला ज्या शिवसैनिकांना शक्य होईल त्यांनी नक्की यावं. मी पार्काच्या बाहेर मासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर उभा असेल. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. उद्या सर्वांनी भेटूया, वाजत गाजत या आणि लाखोंच्या संख्येने या. जय महाराष्ट्र.